प्रेज द लॉर्ड भावांनो आणि बहिणींनो, तर स्वागत आहे आजच्या या माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आता संध्याकाळची वेळ चाललेली आहे आणि आम्ही सारू आणि मी बाहेर बसून मस्ती करत होतो. शांत वातावरणात थंडगार आजच्या दिवसामध्ये खूप थंडगार वातावरण होता, म्हणून आम्ही बाहेर बसून राहिलो होतो, मस्ती करत होतो. आणि बघा ती पप्पी करून दाखवत आहे. तिला असं वाटतं की पप्पा आहे व्हिडिओ कॉलमध्ये, म्हणून ती पप्पी करून दाखवते आणि मस्ती पण करून दाखवत आहे, बघा तुम्हीच. तर आज माझ्या घरामध्ये कुणी नाही, सगळेजण बाहेर गेलेले आहेत, म्हणून काहीच करमत नव्हतं. आम्ही वाट बघून पाहिली पण नाही, अजूनपर्यंत आले नाही. थोडं टाईम होईल, लेट गेलेले आहेत. आणि सारूचा पप्पा पण वाटतं आज लेट येईल, म्हणून आम्ही आता म्हटलं काय करू, बसल्या बसल्या मला असं वाटलं की चला म्हटलं आता चहा घेऊया. अशी पण सारू काही खात पीत नाही, म्हणून चहा देते. चहा नाही ते बिस्किट तरी खाईल, म्हणून मी लगेचच आता चहा बनवायला जाईल ना, तर माझ्या मागे लगेच आली ती, बघा ही अशीच असते. कुठे पण असो, कामामध्ये व्यस्त असो किंवा स्वयंपाक बनवत असते, तेव्हा पण ती तशीच मागे येऊन ओय ओय करत बसते, नाहीतर मग रडेल नुसती. कोणी असते, मम्मी पप्पा असते तेव्हा त्यांच्याबरोबर खेळत असते, परंतु मी असते ना तेव्हा कधीच खेळत नाही. माझ्या मागे मागे रडत फिरते. अर्धी तर ती रडूनच आजारी पडते की काय असं मला वाटते. म्हणून असं असतं आपलं जीवन. आपण एकटे असतो ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीही टेन्शन नसते, कसलीच अडचण नसते. परंतु आपण एकाचं दोन किंवा दोनाचं तीन होतो ना, तर आपल्या जीवनामध्ये खूप संकट येतात, टेन्शन, डिप्रेशन, नुसतं काही ना काही विचारामध्ये आपण असतो. परंतु आपल्याला काहीच समजत नाही. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये असंच चाललेलं आहे. काय करू, कोणता मार्ग निवडू? मला देवाने मार्ग दाखवलेला आहे, तरी पण असं वाटतं मी कुठे जाऊ आणि कुणाचा आधार घेऊ. पण काय आता, देवच आधार आहे. म्हणून देव बोलतो, परमेश्वर बोलतो की तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा. आधीच देवाने सांगून ठेवलेलं आहे, तरी पण आपण एवढी चिंता करतो. देवाने सांगितलेलं आहे प्रार्थना करा, ताकी तुम्ही परीक्षेमध्ये पडणार नाही, परंतु आपल्याला समजणार कुठे. आणि परमेश्वर बोलतो की तुम्ही कोणाला देखावा करू नका. तर परमेश्वर सांगतो की तुम्ही आपल्या खोलीचा दार लावा आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा, म्हणजे गुप्तदर्शी पिता तुम्हाला फळ देईल. बघा, आपल्याला कोणाला दाखवायचं नाही, फक्त आपली जी प्रार्थना जो ऐकेल ना त्याला आपल्याला दाखवायचं, मनुष्यांना दाखवायचं नाही. मनुष्य काय देणार, एक दोन शब्द बोलणार आणि हसून दाखवणार आणि दोन लोकात आपली इज्जत उडवणार, बस एवढंच. दुसरं काहीच करता येत नाही लोकांना आजच्या जीवनामध्ये. म्हणून जे काही करायचं ते देवाच्या नावाने करायचं. आणि माझ्या जीवनामध्ये पण खूप संकट आहेत, परंतु आता मला काही असं वाटत नाही की माझ्या डोक्यावर बोज आहे, कारण माझं सर्व काही बोज माझ्या देवाने घेतलेलं आहे. आणि जरी कोणी समजेल किंवा नाही समजेल, मला फरक पडत नाही, कारण माझे सर्व काही चिंता आणि टेन्शन, माझा बोज परमेश्वर उठवतो. तर तुम्ही पण देवाकडे प्रे करा की तुमच्या सर्व काही बोज निघून जायला पाहिजे. जो काही माइंडमध्ये आणि आपल्या हृदयामध्ये कठोरपणा आहे तो पूर्ण काढून टाकेल, विश्वास ठेवा. माझं पण असंच होतं, माझं पण पूर्ण काढून टाकलं आणि मला विश्वास पण बसत नाही. मी नुसती रागीट स्वभावाची, आणि आज बघा काय चाललं माझ्या जीवनामध्ये. एवढी मी चांगली राहत नाही, परंतु देवाने मला खूप चांगलं बनवलेलं आहे. तर बाय बाय, शेवट करूया इथेच हा छोटासा ब्लॉग, आणि भेटूया पुढच्या माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत आणि खेळत राहा आणि आनंदी राहा. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच.